श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृश तत्समत्सादिलक्षम एक नित्य विमलमचल सर्वाधि साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदन कंथा टोपीच माला दंडकमंडलुधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्य रहित्र त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य करियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां। जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशरधर अगमेलीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान। स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मेले जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तीवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्म संस्थापकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळीना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पिरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूने आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे युजले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नशेची ऐशी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुवृंद ज्याशी नाही भेदाभेद ते स्वात्त सुख आनंदमय सदतीत राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग। कवी कुल मुकुटावंतास नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रियजगी जाहली श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान त्यांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐशी तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवण सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तीयकडे न पाहावे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदयातून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुत नाही अनमान काही न करावा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोडहा। श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजती होय त्याची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्याप्रती होतसे अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हितो धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सभे एक पारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघाशी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे ते जवबयंताशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातून ग्रंथारंभी निघालो
मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटका पावन, नाना तीर्थे हिंडोनी हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडले तीर्थे समग्र, ऐशी हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहजगती पातलो, गोदा तटाका प्रति, जेचे महाप्रख्याती पुराणातरी वर्णिले. केले गोदावरीचे स्नानस्थळे, पाहिले परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो. येऊनी या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश, हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रतीयेने तेथून या झाले. तैपासोनी या नगरात आनंदी आहोत नांदत, ऐशा मुचे सकल वृत्त असे मुळापासोनी. 12 वर्ष मंगळवेढ्या प्रती राहिलो स्वामी राज येतीत, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येते साधू दिगंबर, लीला विग्रही अतिवर्य, कंबरेवर ठेवणी कर दर्शन देती तयाशी. येती श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, द्वितीयाध्याय. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत, अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्याशी नाही पुनरावती. पद पावती कैवल्य निर्विकार, स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आपाटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती. केवी वर्णो सवे घेऊन स्वामीशी टोळ जाती, अक्कलकोटाशी अर्धमार्गावरून टोळाशी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले, उठोनी बहुत वर्जिले, सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामदारी बैसले येती राज स्वेच्छेने. तेथे एक अरविंद होता तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योगयागिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासोनी तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळपाचे गृहाप्रती आले कोणी एक, येती लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात. रूपाशी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐशी ऐकून राव बोलला, कायवनी गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवला ही भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली का, आणि ते सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, असमस्ती पाऊले वंदिली. षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती रूपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संपद, कवळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, के प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृते, अक्कलकोट नगर प्रवेशिते, तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी समर्थ.